इतके मस्त गोड गोड केळे आहेत आमची इतरली. इकडे आमची मैज बांधलेली मित्रांनो. आता इकडे बघा यांना डबल एक पाड घेतला. पाड इतके खाल्ले त्यांना तरी पण आणखी खाते तू जाऊस तर केळी. मित्रांनो आज नाही का आपलं जे शूट आहे ना इथंच होणार आहे पाठीमागं. आणि नाही का आज केळी देणं चालू आहे बघा. आता नाही पाड इतके खाल्ले आम्ही मोगापासून. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावा. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहे. काही कल्पना इकडं काय झालं? मला भूक लागली, मी जेवण करते थोडंसं. तर आता आपल्याला शूटला जायचं होतं रे. आता खरे 5 मिनिटात 2 पोळ्या जण किती जाऊ. तर आता मित्रांनो बघा, शूट काढायचा म्हणल्या जर रस्त्यातनं शूट जर नाही काढाय ना तर परत वापस यावं लागेल. त्याच्यामुळं आता काय जाय बाबा. तर मित्रांनो कल्पना गेली जाती हूं मैं जेवण करण्यासाठी आणि आपल्याला जायचं आहे मित्रांनो आता शूटला. आपला शूटचा टाईम आहे जवळपास 1:30 वाजता. आता 1:05 झालेले आहेत. तर कल्पना आता लवकर आवडतीने काम आहेत, कारण शूटला नाही का भरपूर असा उशीर झालेला आहे. आणि बघा इकडं आबाळ पण आलेलं आहे मित्रांनो, त्यामुळे लवकर आवडलं नाही का? हां अंकल तर कवा झोपत रे बाबा. रातभर बी झोपत आहे आणि दिवसा बी झोपत आहे. हे बघा त्याच्या डोळे बघा त्याचे झाले काय झोपू. तर मित्रांनो आता कल्पना इकडे जेवण करायला लागली. वाव चपाती. आता एकच खाते मित्रांनो, मग तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं का. आता खाते जस्ट. तर सकाळी मित्रांनो कल्पनेने नाही का जेवण केलं. तर जेवण म्हणजे नाश्ता केला होता. बिस्किट असेल, टोस्ट असेल हे खाल्ले होते. आणि त्यामुळे मित्रांनो तिला आता भूक लागली. सकाळपासून तिनं नुसतं तेच खाल्लं होतं आणि आता भूक लागली. नंतर आता तिला माहिती आहे आपण जर व्हिडिओ काढायला गेलो, शूटला गेलो ना तर भरपूर वेळ होणार आहे, टाईम होणार आहे. त्यामुळे नाही का ती आता जेवण करायला लागली. कमीत कमी आपल्याला किती वाजते रे? 4 वाजता निघाला. 4 वाजते ना. त्याच्यामध्ये जेवण करायला लागली. कशाची भाजी? आमची भाजी आहे कारलं. असं मस्त कारलं बनवलं मी आज. असं का? खमांगे. तर मित्रांनो बघा आता कल्पना जेवण करते आणि तोपर्यंत आपण काय करतो, बघा ना पोळ्या भाजून नाही तर भाजून नाही, मग कशा करपत्या बघा. काय रे पोळी करपली ना. कसं काय रे? जास्त पावर आवडता त्याला आज. तर मित्रांनो बघा आपल्याकडं गॅस नाही, लाईट आहे. आणि लाईटवर नाही का आपली शेगडी हे बघा. आणि ही जी शेगडी ना तर मित्रांनो लाईट जर कमी असली ना तर चलत नाही. त्याच्यामुळे ती भाकरी जी पोळ्या असेल नाही का करपलेल्या वाटतात. आणि खरंच करपलेले बरं का. तर नक्कीच चला मग आवर जरा लवकर. आता खाते 2 मिनिटात. तर एकच बघा खाते. आता जेवण करते ना. आबाळ पण मित्रांनो आबाळ पण आलेलं आहे बघा. बघा इकडं सगळं आबाळच आलेलं आहे. विठ्ठल भाऊला इथं थांबा ना गाडी. आपल्याला 1:30 वाजता शूटला जायचं आहे आणि अजून 4 वाजता यायला. आणि राम आणि जिजाऊ शाळेतून येते. तोपर्यंत काय होतं का माहिती, उशीर जर झाला तर पुन्हा ते ट्युशनला नेऊन सोडावं लागतं ना त्यामुळे. तर आता कल्पनाचं आवरलं समजा 2 मिनिटांमध्ये. बघा कशी बसली जेवायला. माझे पाय दुखायला लागले. तो काय झालं त्या पायाला? बरा स्वयंपाक करावा. तर मित्रांनो बघा आम्ही आता शूट काढण्यासाठी आलो होतो आमच्या केळीच्या बगीच्यामध्ये. आणि मी आता बरेच दिवस झालं आले नव्हते शेतामध्ये. तर बघा आमची केळी पण देणं चालू आहे आता. आणि परत हे इकडं केळी ते काय म्हणते ते घडं तोडून आणले. घडं ते असे फनी कापीत बघा. आणि आमची केळी आता गेली. आम्ही खूप पाड खाल्ले बघा केळीचे आजपर्यंत. इतके मस्त गोड गोड केळे आहेत आमची इतरली. इकडे आमची मैज बांधलेली मित्रांनो. आता इकडे बघा यांना डबल एक पाड घेतला. पाड इतके खाल्ले त्यांना तरी पण आणखी खाते तू जाऊस तर केळी. मित्रांनो आज नाही का आपलं जे शूट आहे ना इथंच होणार आहे पाठीमागं. आणि नाही का आज केळी देणं चालू आहे बघा. आता नाही पाड इतके खाल्ले आम्ही मोगापासून. कल्पना तर कटाळा आला खरं. कल्पना जेवण आली ना तर पस्ता आला तिला घरून जेवण आली तर. कारण आता केळं खायला तिला चान्स नाही ना. आणि बघा हे असे पाडं गोठले आपल्याला. तर मित्रांनो मी जवळपास नाही का मोगापासून जवळपास 5 ते 6 पाडं खाल्लेत बरं का. लय भारी. हो
इकडे केळी आहे. सकाळपासून बघा मित्रांनो एवढी यांना केळी तोडली. हे आतमध्ये सुद्धा एवढे कॅरेट भरून ठेवलेत त्यांना. आणि आता हेच केळी ते घेऊन जाणार आहे आणि फ्रीजमध्ये पिकाला टाकणार आहे. त्यांच्याकडे फ्रीज असते पिकण्यासाठी केळी. ती सध्या आता नुसतं पाडायला लागलेली आहेत बघा. वेगळे असे तोडीत होते. यांचं तर बघा ना केळी कसं खाते चालूच आहे आल्या. मित्रांनो खरंच आता पोट भरल्यासारखं वाटायला लागले. कसं त्यांना वाटलं आता लास्ट केळी एवढा एकदा खाऊन घ्या होतं पण वर्षभर घर नाही मग. तर मित्रांनो हे जे केळी आहेत ना पाड आहेत पूर्ण पाड, त्याच्यामुळं शरीराला काही हानिकारक नाही. आणि आपण पाडच खाल्लेलं आतापर्यंत बरेच. आणि बघा आता आपला शूट ना इथंच होणार आहे. आता भावाला वाटतं हे जाते बघू दिसतंय ते माझा भाऊ आलाय तिकडे शूट घेण्यासाठी. दिसतंय का तुम्हाला ह्या काही विठ्ठल तात्या. आता आपल्याला शूट घ्यायचा आहे. हे बघा हे लोकेशन किती जबरदस्त आहे. आणि इथं आपला शूट होणार आहे. आतमध्ये नाही का थोडं काहीतरी काम चालू आहे पहा मित्रांनो, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा आतमध्ये हे बघा केळं मित्रांनो. इथं पण केळीचे हे नाही का थोडं पत्र वगैरे लावणं चालू आहे. कारण भरपूर वारं पाऊस आला ना त्यामुळे पत्र निष्ठले होते. हे बघा कल्पनाला पाडगाव असला कशाच लागू असलं मग मित्रांनो तसंच खावा लागतो कच्चा पक्का. कारण की आता लास्ट केळी चालली आमची त्याच्यामुळे अंकच्या मला आता पाणी सुटलंय. त्याला बी पाडगावसला वाटतं. पावसाने वाऱ्याने पडले 2 दिवसापासून ठेवले पा इथं. हे बघा हे आले आपले तात्यासाहेब. यांना तर लयच केळं आवडतील. ते लावूनच बघा इकडे. हे बघा